Welcome all of you. Mm, so here I can see how many are you. 8 students are here. Asmita Motewar, Bansode Satish, Bhakti Sabu, Janvi Dorate, Mohan Yas, Vaishnavi Ramod. Warm welcome to all of you. So a big change rather than 5 p.m. I have made a change to 3 p.m. and you adjusted accordingly. Thanks a lot for that. Okay. तर सुरू करूया आजचं डाऊट डिस्कशन प्रोग्राम. चॅट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे जे काही डाऊट नंबर आहेत, क्वेश्चन नंबर ते टाकू शकता. अकॉर्डिंगली वी कॅन डिस्कस, राईट? सो लेट अस स्टार्ट. तुमच्या सर्वांच्या स्क्रीनवर आहे का? सर्वांच्या स्क्रीनवर दिसतंय का? क्वेश्चन पेपर दिसतो का? मोहन यस. व्हिडिओ माईक दोन्ही सुरू आहे, सांगा. गुड आफ्टरनून. ओके, भक्ती साबू सेड येस. गुड. जान्हवी दोराटे, अस्मिता मोटेवार सगळ्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे आता सुरू करू शकतो आपण सेशन. ओके, सो लेट अस स्टार्ट. सो यू कॅन पोस्ट मी युअर क्वेश्चन नंबर. क्वेश्चन नंबर पोस्ट करू शकता. वैष्णवी तर 2. चला, तुमचे क्वेश्चन नंबर पोस्ट करा, डाऊट ज्याच्यामध्ये आहे ते, सो दॅट वी कॅन डिस्कस. आहेत का काही डाऊट्स? का काहीच डाऊट नाहीत? बाबा आले सावन साऊ 4 डाऊट आणलेले आहेत. अस्मिता 1 by 1 प्लीज. क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट. पहिल्यांदा घेऊया सेकंड नंबरचा क्वेश्चन. सो मार्जिन्स ऑफ सेपल्स और पेटल्स ओव्हरलॅप रेग्युलरली इन डॅश डॅश टाईप ऑफ इस्टिवेशन. पहा, रेग्युलर जर ओव्हरलॅप असेल तर आपण कुठलं नाव देतो? इस्टिवेशनचे प्रकार आठवत नाहीत का? हां, जर रेग्युलर असेल तर पहा, लक्षात घ्या, इफ दे आर मेअरली टचिंग देन वी से इट इज वॉल्वेड, इजंट इट? अँड इफ दे आर ओव्हरलॅपिंग रेग्युलरली, रेग्युलर ओव्हरलॅपिंग आहे असं म्हटलेलं आहे. ओ गॉड, एक्सक्यूज मी फॉर अ मोमेंट, थोड्या वेळासाठी बेअर करा. सो विदिन नो टाईम आय विल बी बॅक. हे जे कनेक्टर आहेत ते कनेक्ट व्हायला पाहिजे ना. जस्ट अ सेकंड. Yes, it is now working. Is it share yet? No. Yes, it is fine now. So 12 students are here now. स्क्रीन दिसते ना आता? क्वेश्चन पेपर दिसतोय सर्वांना? मीन वाईल मे बी डिस्टर्ब झाला होता थोडासा. ओके, चला. तर लक्षात घ्यायचं, हे जे सांगत होतो मी ते, त्याच्यामध्ये काय, एक अशी सपोज ही पेटल आहे, तर दुसरी एक त्याची इनसाइड मार्जिन आहे, दुसऱ्याच अशा पद्धतीने. म्हणजे लक्षात घ्या, सॉरी नॉट दिस वन. आता याची ही मार्जिन आतल्या बाजूनी झाली तर ही बाहेरच्या बाजूनी असेल, म्हणजे नेक्स्ट अशी येईल. गेटिंग माय पॉईंट? आता ही बाहेर, ही इकडची मार्जिन आतल्या बाजूने, ती ही बाहेरच्या बाजूने असेल, लाईक दिस. तर याला आपण कुठला प्रकार म्हणतो? याला काय म्हणतो? ट्विस्टेड किंवा कॉन्ट्रॉटेड म्हणतो, इजंट इट? आता ही पुन्हा इकडच्या आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी असेल, म्हणजे कशी होईल? अशा पद्धतीने, राईट? सो
इट इज लाईक दिस. तर हा जो प्रकार आहे याला काय म्हणतात, रेग्युलर बेसिसवर म्हटलेले आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं ट्विस्टेड किंवा कॉन्ट्रॉक्टेड हे राईट आन्सर झाला. ठीक आहे. आता बी आणि सी दोन्ही पण बरोबर आहेत, म्हणून बी म्हटलं तर सीला चूक म्हणल्यासारखं होतं, सी म्हटलं तर बीला चूक म्हणल्यासारखं होतं. वॉल्वेटमध्ये काय असते, ते मेअरली टच, ओव्हरलॅपिंग नसते वॉल्वेटमध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे ट्विस्टेड किंवा कॉन्ट्रॉक्टेड दोन्ही पण बरोबर म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर कुठला होता डाऊट, 2 नंतर 9, 10 आणि 15. 1 बाय 1 जाऊया. 9, 10 आणि 15. आयडेंटिफाय इनकरेक्टली मॅच पेअर. सो बीटा वल्गॅरिस, डेलिया, रेफेनस सटायवस अँड मिराबिलिस जलापा. आय थिंक मी तुम्हाला हे रूट, स्टेम आणि याचे जे मॉडिफिकेशन होते त्याचं पार्टसुद्धा करून घेतलं होतं. ठीक आहे. तुम्ही जर माझ्या डिव्हिजनचे असाल तर शुअरली मला आठवते की मी तुम्हाला पाठ करून घेतलेलं होतं. लक्षात घ्यायच्यामध्ये फक्त एकच चुकीचं आहे, डेलिया आणि अस्पॅरॅगसचे जे एक्झाम्पल दिले होते त्याच्यामध्ये इथे चूक दिसते, लक्षात घ्या. फॅसिक्युलेटेड ट्युबरसचे एक्झाम्पल आहे ते, अँड नॉट सिम्पल ट्युबरस. सो बी इज ओनली इनकरेक्ट. इनकरेक्ट, चुकीचं ओळखायचं की नाही याच्यामध्ये आपल्याला. मग हे डेलिया आहे का, याचं नाही, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूटमध्ये येतं ते. सो दिस इज द ओनली रॉंग थिंग अँड विच वी आर सपोज टू नो हिअर, बिकॉज इनकरेक्ट मॅच पेअर विचारलेलं आहे. बाकी नॅपीफॉर्म रूट, रॅफॅनस सटायवस, फ्युजिफॉर्म रूट हे सगळे ओके आहेत. ओके. सो इनकरेक्टली मॅच पेअर इज ओनली डेलिया. गॉट इट. देन क्वेश्चन नंबर, व्हॉट वॉज दॅट, 9 नंतर 10, इमिजिएटली 10वरच आहे. फ्रूट इन द फॅमिली फॅबेसी. आता फॅबेसी म्हणजे कुठली झाली, लेग्युमची झाली, इजंट इट. लेग्युमिनसीची फॅमिली कुठली आहे, लेग्युमिनसी डाळवर्गीय पिकांमध्ये कुठला प्रकार येतो, इजंट इट लेग्युम. सो बी इज द राईट आन्सर. क्लिअर. सो फ्रूट इन द फॅमिली फॅबेसी कसं असतं याच्यामध्ये, अशा प्रकारची शेंग असते की नाही, शेंग फली किंवा शेंग, सॉरी ही शेंग म्हणतो आपण याच्यामध्ये. मग इथे असे सगळे त्याचे ग्रेन्स असतील, राईट. तर लेग्युमिनसीचे याला लेग्युम टाईप ऑफ फ्रूट म्हणतो. फाईन. 10 तर सोपं होतं, काहीच नव्हतं 10मध्ये. त्यानंतर कुठला आहे, 15. 2, 9, 10 आणि 15, 24, 27 दिसत आहेत. 15. फ्रूट वॉल इज कॉल्ड ॲज. फ्रूट वॉलला काय म्हटलेलं आहे, पेरिकार्प, एपिकार्प, एंडोकार्प, मिझोकार्प. काय अवघड होतं याच्यामध्ये, मला काही कळतच नाही. सोपे सोपे प्रश्न काऊन घालवता तुम्ही. आन्सर कीमध्ये पण बरोबरच दिलेलं आहे, इजंट इट पेरिकार्प. हां. फ्रूट वॉलचं कॉमन नाव काय, पेरिकार्प. त्याच्यामध्ये 3 लेअर असू शकतात, एपी, एंडो, मिझो, पण कॉमन नाव काय फ्रूट वॉलला. असं थोडी म्हणलं इनर, आउटर, मिडल असं काही म्हणलं असतं तर कन्फ्युजनचा चान्स होता. ठीक आहे. कोणाला आता ओके कळतंय. अगदी सोपे सोपे क्वेश्चन तुम्ही घालवू नका बरं का. त्यानंतर 24 आणि 27 अस्मिताचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 24. 24 नंबर हिअर इट इज. मोठा थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, सो लेट मी पुट इट प्रॉपरली फर्स्ट. Okay, so one after. In Limnophylla, Heterophylla, the lamina of submerged leaves is very much directed, while the lamina of aerial leaves is entire. This variation in the form of lamina is referred to as. लक्षात घ्या, एका प्लांटचं नाव सांगितलेलं आहे, लिम्नोफायला, हेट्रोफायला. त्याच्यामध्ये लीफचा लॅमिना. आता लीफचा लॅमिना कशाला म्हणतात हे तर माहिती असेल ना. पहा अगोदर पाहूया लॅमिना कशाला म्हणतात ते तर समजून घ्या. हे असं जर हे लीफ असेल, ठीक आहे, तर हे याचं काय झालं, याला काय म्हणतो आपण, पिटिओल. हा आतमध्ये बसलेला पार्ट याला काय म्हणतो, लीफ बेस. आणि हा जो ग्रीन एक्सपांडेड पोर्शन आहे त्याला काय म्हणतो, लॅमिना. ठीक आहे. तर काय म्हणलेलं आहे, लॅमिना ऑफ सबमर्ज्ड लीव्ज इज व्हेरी मच डायरेक्टेड. ठीक आहे. सबमर्ज म्हणजे पाण्याच्या आतमध्ये असलेला भाग, हा कसा आहे, डायरेक्टेड आहे म्हणतो. अँड लॅमिना ऑफ एरियल लीव्ज इज एंटायर. आता इथे डायरेक्टेड म्हणा किंवा डिसेक्टेड म्हणा, म्हणजे जे पाण्यामध्ये असतील त्या पानांचा लॅमिना अशा प्रकारे कट असलेला आहे, आणि जे पानं हवेमध्ये आहेत किंवा एरियल आहेत ते व्यवस्थित अशा प्रकारचे आहेत.
दिस व्हॅरिएशन इन द फॉर्म ऑफ लॅमिना. तर हा लॅमिना मधला जो व्हॅरिएशनचा प्रकार आहे, म्हणजे पाण्यामधला भाग वेगळ्या आकाराचा आणि हवेमधलं जे पानं आहे त्यांचा वेगळा आकार, तर याला काय म्हटलेलं आहे? ऑप्शनमध्ये पहा बरं. ॲडॅप्टिव्ह हेट्रोफिली, डेव्हलपमेंटल हेट्रोफिली, एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली, एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली. तर ऑब्वियस आन्सर आहे एन्व्हायरमेंट. एक ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट आणि दुसरं एरियल एन्व्हायरमेंट. त्यामुळे इथे काय असणार इथे कंपल्सरी कोणतं येणार? एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली येणार. लक्षात येते तुमच्या? एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली केव्हा म्हणायचं ते? ठीक आहे. सो सी आणि डी दोन पॉसिबिलिटी आहेत. ए आणि बी तर आपल्या याच्यामधनं बाहेर पडले आता. सो इट कुड बी आयदर सी और डी. ठीक आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय आहे? पोटॅटो ट्यूबर्स वेन एक्सपोज टू लाईट टर्न ग्रीन ड्यू टू इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ ग्लायको अल्कलॉइड नेम्ड ॲज. पोटॅटो ट्यूबर, आता जे जमिनीखाली नॉर्मली याची वाढ होते, पण कधी जर त्यांच्यावरची माती बाजूला सरकल्या गेली तर तेच पोटॅटो ग्रीन कलरचे होतात. तर हे एका ग्लायको अल्कलॉइडच्या प्रोडक्शनमुळे होतं. मग याचं नाव काय आहे? ठीक आहे. आता ग्लायको अल्कलॉइड म्हटलेलं आहे, क्लोरोफिल वाटू शकतं, पण बेसिकली ते क्लोरोफिल नाही आहे. इट इज अदर कंपाऊंड कॉल्ड ॲज सोलॅनिन. ओके. सोलॅनम ट्युबेरोझम पोटॅटोचं नाव आहे की नाही, तर त्याच्यावरून आलेलं नाव आहे सोलॅनिन. ठीक आहे. आता इथे आपल्याला चौथ्या ऑप्शनमध्ये दिसायला लागले ते इट इज सोलॅनिन. देन in dash dash ovary arises from the bottom of the cup shaped thalamus and androperianth arises from the rim of the cup shaped thalamus. तर आता हे स्पेसिफिक एक्झाम्पल बद्दलचं आहे. ठीक आहे. आता हे जरी माहिती नसेल तरी मला वाटतं तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. अजून चौथा एक ऑप्शन आहे आपल्याकडं. चौथा एक स्टेटमेंट आहे. अंडरग्राउंड स्टेम्स कॅन बी डिफरन्शिएटेड फ्रॉम रूट्स बाय डॅश डॅश ऑफ एक्झिलरी बर्ड्स ऑन द नोट्स. पहा, कधी कधी स्टेम जमिनीच्या खाली असतात. ठीक आहे. स्टेमचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत. अंडरग्राऊंड आहे, एरियल आहे. तसे असे वेगवेगळे प्रकार जे आहेत स्टेमचे, तर हे डिफरन्शिएशन आपण त्याला म्हणजे रूट नाही आहे. जमिनीच्या खाली असल्यानंतर आपण सर्वसामान्यपणे रूट म्हणतो, पण एखादं स्टेम जमिनीच्या खाली असेल तर ते रूट आहे का स्टेम आहे ओळखणं चॅलेंज आहे. पण ते आपण कसं ओळखू शकतो? तर त्याच्यावर बेसिकली नोड आणि इंटरनोड असतात. स्टेम म्हटलं तर रूट जमिनीच्या खाली असतं आणि त्याला नोड इंटरनोड नसतात. ठीक आहे. मग नोड इंटरनोड आठवत असेल, शुगर केनमध्ये आपण नोड इंटरनोड अगदी स्पष्ट सांगू शकतो. पहा, असे हे असं शुगर केनचं स्टेम आहे की नाही, तर याच्यावर आपण नोड इंटरनोड सांगू शकतो. पण सगळ्याच प्लांटमध्ये असं दिसतात का शुगर केन सारखे? नाही. बऱ्याच वेळेस असं मोठंच्या मोठं झाड असतं. मग त्याच्यात कुठे ओळखता येणार आहे नोड कोणते आणि इंटरनोड कोणते? मग जिथं लीफ अटॅच असतं तो पॉईंट म्हणजे काय? नोड असतो. ठीक आहे. मग असे स्टेम स्पष्ट दिसत जरी नसले तरी ज्या ठिकाणी लीफ अटॅच आहे किंवा जिथे एखादी ब्रांच तयार झालेली आहे तो म्हणजे नोडल पॉईंट असतो कुठल्याही स्टेमचा. मग स्टेमवर असे कंपल्सरी नोड असतात. आणि लक्षात घ्या, जर इथे लीफ असेल तर लीफ आणि हे स्टेम या दोघांच्या सेंटरची जी पोझिशन आहे याला ॲक्झिलरी पोझिशन म्हणतात आणि इथं असलेल्या बडला ॲक्झिलरी बड म्हणतात. ठीक आहे. तर नोड इंटरनोड असणं, ॲक्झिलरी बड असणं हे लक्षण कशाचं आहे? फक्त स्टेममध्येच. ठीक आहे. कारण ॲक्झिलरी बर्ड रूटवर असू शकते का? नाही असू शकत, कारण त्याच्यावर नोड इंटरनोडच नाही आहे, त्याच्यावर लीफ तयारच नाही होऊ शकत. ठीक आहे. आता पहा, अंडरग्राउंड स्टेम्स कॅन बी डिफरन्शिएटेड फ्रॉम रूट्स बाय प्रेझेन्स ऑफ ॲक्झिलरी बर्ड ऑन द नोड्स. इजंट इट? सो इथे जर प्रेझेन्स घेतलं तर आता पहा आन्सर कोणतं येते? इट इज कंपल्सरी ऑप्शन डी. एन्व्हायरमेंटल हेट्रोफायली, सोलॅनिन, प्रूनस अँड प्रेझेन्स. आता आपल्याला थर्ड माहिती नव्हतं तरी भेटून गेलं की नाही उत्तर? आपल्या नॉलेज डाटाबेसमध्ये सुद्धा एक ॲड झालं. दॅट इन अ प्रूनस प्लांट ओव्हरी अरायझेस फ्रॉम द बॉटम ऑफ द कप शेप्ड थॅलॅमस. ठीक आहे. अँड अँड्रोपेरियांथ अरायझेस फ्रॉम रिम ऑफ द कप शेप्ड थॅलॅमस. ठीक आहे. एक नवीन ॲडिशन झालं आपल्या याच्यामध्ये की ओव्हरी या प्रूनस नावाच्या प्लांटमध्ये कशापासून तयार होते? थॅलॅमसच्या बॉटमपासून. आणि अँड्रोपेरियांथ हा कशापासून तयार होतो? तर कप शेप्ड थॅलॅमसच्या रिमपासून. कळतंय? तर काही वेळेस आपल्याला सगळी उत्तर येत नसताना सुद्धा उत्तर देता येतं. कळतंय? त्यानंतर 27 एक आहे, 20 एक आहे. अगोदर सिक्वेन्सने जाऊया. आता इथे वैष्णवीने विचारलेला आहे 27 त्याच्यावर जाऊ. सिंजेनेसियस कंडिशन ऑफ स्टेमन इज फाउंड इन द फॅमिली. आता सिंजेनेसियसचा अर्थ माहिती पाहिजे अगोदर. सिंजेनेसियस कंडिशन ऑफ स्टेमन. सिंजेनेसियस कंडिशन म्हणजे काय प्रकार आहे? पहा, लक्षात घ्या, स्टेमनच्या कोहिजनचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे अडेल्फी आणि दुसरा आहे सिंजेनी. अडेल्फीमध्ये काय असतं? लक्षात घ्या, स्टेमन म्हणजे काय प्रकार आहे? तर हे असं त्याचं फिलामेंट आणि हे त्याचं अँथर. तर जर सर्वांचे फिलामेंट एकत्र जोडलेले आहेत पण अँथर फ्री आहेत तर याला काय म्हणतो आपण? अडेल्फी म्हणतो.
काय म्हणतो त्याला आपण, अडेल्फी. ठीक आहे. पण जर सगळे अँथर जे आहेत ते सगळे चिकटून आहेत एकमेकाला आणि यांचे फिलामेंट मात्र एकमेकापासून फ्री आहे, तर याला आपण काय म्हणतो, सिंजेनी म्हणतो. मग अशी सिंजेनी किंवा सिंजेनेशियस कंडिशन याचं आपल्याला कुठे कोणत्या फॅमिलीमध्ये पाहायला मिळतं. सो राईट आन्सर हिअर इट इज ॲस्टरेसी. इफ यू डोंट नो, ॲड टू युअर डेटाबेस. जर तुम्हाला याची उत्तर माहिती नसतील तरी तुम्हाला तुमच्या डेटाबेसमध्ये ॲड करावं लागेल. इट इज फॅमिली ॲस्टरेसी. ओके. त्यानंतर 27 नंतर 20 म्हणतोय गोविंदराज गट्टी. ओके, थोडंसं उलटं जावं लागेल. क्वेश्चन नंबर 20. पर्सिस्टंट कॅलिक्स इज द कॅरेक्टर ऑफ प्लांट बिलॉंगिंग टू द फॅमिली. आता पर्सिस्टंट म्हणजे काय, परमनंट. नॉर्मली कॅलिक्स काय होतं, फ्लावर कंडिशनमध्ये असतं आणि नंतर फ्रूट फॉर्मेशनच्या वेळेस ते गळून जातं, शेडिंग होऊन जाते, त्याची राहत नाही शिल्लक फ्रूटमध्ये. पण काही फॅमिली आहेत की त्यांच्यामध्ये कॅलिक्स टिकून राहतं, तर ते कोणत्या फॅमिलीज आहेत. सो ऑप्शन्स आर सोलॅनेसी, कंपोजिटी, माल्वसी अँड क्रुसिफेरी. सो द राईट आन्सर इट इज माल्वसी. ठीक आहे. भेंडी किंवा टोमॅटो याच फॅमिलीमधल्या येतात. मिरची सुद्धा याच फॅमिलीमधून आपल्याला येईल. तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, तर असं जर फ्रूट असेल किंवा टोमॅटोचं फ्रूट जरी पाहाल तुम्ही किंवा वांगं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय दिसतं, हे अशा प्रकारचं दिसते की नाही, ग्रीन कलरची कॅप. सो व्हॉट इज दिस, दिस इज बेसिकली कॅलिक्स, रेमिनंट ऑफ द कॅलिक्स. म्हणजे फ्लावर कंडिशनमध्ये तर कॅलिक्स होतोच आहे, पण फ्रूटमध्ये सुद्धा राहतं. ओके. सो दिस इज द पर्सिस्टंट कॅलिक्स. गॉट इट. तर हे असं होतं पर्सिस्टंट कॅलिक्स माल्वसी. आणि सोलॅनसीमध्ये सुद्धा आहे, सोलॅनम ट्युबेरोझम. आय थिंक माय करेक्शन, माल्वसीमध्ये नाही, माल्वसी कॉटनची फॅमिली आहे. माय मिस्टेक प्लीज, थोडंसं माझं स्पीड होतं आहे. इट इज सोलॅनसी फॅमिली बिकॉज दिस पोटॅटो, ब्रिंजल, ऑल दे बिलॉंग टू दिस सोलॅनम ट्युबेरोझम. येस, इट इज सोलॅनसी. करेक्शन ऑन माय बिहाफ. इट्स आन्सर इज सोलॅनसी. आय गॉट स्टक समवेअर. सो सोलॅनसी इज द राईट आन्सर. सोलॅनम ट्युबेरोझमची ही सोलॅनसी. फाईन. क्वेश्चन नंबर 20 वॉज फाईन. देन 20 नंतर कुणाचं आहे आता, 20 गोविंदाचा. तर 29, 26, 27. आता 29 आणि 26 सांगेल मी, 27 ऑलरेडी सांगितलेलं आहे. 29 आणि 26. 26 पाहूया, अगोदर सिक्वेन्समध्ये येत आहे. A simple leaf can be differentiated from the pinny of a compound leaf on the basis of presence or absence of. पहा आता, सिम्पल लीफ कशापेक्षा डिफरन्शिएट करायचं आपल्याला, कंपाऊंड लीफपेक्षा. तर काय असतं किंवा काय नसतं, शेप ऑफ लॅमिना, ॲक्झिलरी बर्ड, लॅटरल बर्ड, नंबर ऑफ पिन्नी. काय म्हणता, लॅमिनाच्या आकारावरून कळतं का सिम्पल लीफ, ॲक्झिलरी बर्डवरून कळतं का, लॅटरल बर्डवरून कळतं का, नंबर ऑफ पिन्नीवरून कळतं का. पहा, लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, सिम्पल लीफ म्हणजे काय, हे असं काय झालं, हे सिम्पल लीफ झालं, इजंट इट. आणि कंपाऊंड लीफ केव्हा म्हणतो आपण, हे इकडे असे जोडलेले असतील तर याला आपण कढीपत्त्याच्या पानासारखं कंपाऊंड लीफ. ठीक आहे. तर याच्यामध्ये छोट्या छोट्या काय झाल्या, पिन्नी झाल्या किंवा लीफलेट म्हणतो आपण याला, आणि हे एक कम्प्लीट लीफ झालं. तर लक्षात घ्या, स्टेमला जिथं कुठे हे लीफ अटॅच असेल, इथे आता सपोज हा पिटिओल आहे त्याचा, आणि हे असं लीफ इकडे पुढे आहे, असं मी मगाशी सांगितलं, स्टेम आणि लीफ याच्या सेंटरला जी पोझिशन आहे, इथे काय असते, ॲक्झिलरी बर्ड असते. ठीक आहे. पण अशी ॲक्झिलरी बर्ड इथं हे जे छोटंसं लिफलेट किंवा पिन्नी आहे याच्या सेंटरला इथे असू शकते का, नो, इट इज नॉट पॉसिबल. तर अशी ॲक्झिलरी बर्ड कंपाऊंड लीफमध्ये पिन्नीच्या तिथे नसते, पण सिम्पल लीफच्या पिटिओलच्या बेसला मात्र अशी ॲक्झिलरी बर्ड असते. सो राईट आन्सर विल बी ॲक्झिलरी बर्ड. क्वेश्चन नंबर 26, बी शुड बी द राईट आन्सर. ओके. सो येस, इट इज गिवन देअर. क्वेश्चन नंबर 26. अर्थ कळतोय का, दिलेलं एक्सप्लेनेशन समजत असेल तर सांगा मला. त्यानंतर 29 एक आहे आणि 27 एक आहे. 27 सांगितलंय. देन क्वेश्चन नंबर 29. सो थोडा लेंदी क्वेश्चन, याला प्रॉपरली अरेंज करून घेतो मी. ओके.
कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन लास्टचा काय आहे ते लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन ऑफ अबाउट स्टेटमेंट प्रोव्हाइड अन एव्हिडन्स दॅट फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट. तर फ्लावर हे मॉडिफाईड शूट आहे हे सिद्ध करण्यासाठी एक चांगला पुरावा या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये कोणता कोणता होऊ शकतो. फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट. डू यू नो दिस? फ्लावर कधी जमिनीच्या खाली लागतात का? नाही, कंपल्सरी जमिनीच्या वरच लागतात. ठीक आहे, त्यामुळे एरियल पार्ट आहे. सो वी कॅन से इट इज अ शूट, राईट. आणि त्याच्यावर नोड इंटरनोड सुद्धा असणं महत्त्वाचं आहे आणि असतात सुद्धा थॅलॅमसवर. त्यामुळं फ्लावर मॉडिफाईड शूट आहे. तर याच्यासाठीचा पुरावा कोणत्या स्टेटमेंटमधनं भेटतो असं म्हटलेलं आहे. सो इन गायलँड्रोपिस अँड पॅसिफ्लोरा थॅलॅमस इज इलॉंगेटेड अँड शोज वेल डेव्हलप नोड अँड इंटरनोड. तर नोड आणि इंटरनोड असणं स्टेमचं किंवा शूटचं लक्षण आहे. सो इट इज व्हेरी फाईन की हे होऊ शकतं एव्हिडन्स म्हणून. कशाचा एव्हिडन्स म्हणून? दॅट फ्लावर इज अन मॉडिफाईड शूट. इजंट इट? तर इथे आपल्याला फक्त असेच पॉईंट सांगायचे की जे काय करतायत आपल्याला, की जे सांगतील आपल्याला की ओके फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट, त्याच्यावरून सिद्ध होईल. त्यामुळं एक अगदी क्लिअर कट सांगितलेलं आहे की या दोन प्लांटमध्ये थॅलॅमस काय असतो? अशा प्रकारचा थॅलॅमस, याच्यावर असे हे नोड असतात, राईट. या नोडपासून वेगवेगळ्या ह्या लीव्ज निघालेल्या आहेत. नॉर्मली जिथे नोड असतो तिथे लीफ निघतो म्हणतात की नाही आपण. ठीक आहे, मग असं इथं नोड असला पाहिजे. ठीक आहे, तर हे असे नोड आहेत. आणि आता हे लीफ म्हणजे काय असेल? सेंटर मोस्ट असेल ते काय असेल? इट मस्ट बी गायनोशियम, isn't it? Then this must be androecium. Then here it must be corolla and this one must be calyx. ठीक आहे, फक्त हेच काय की एकदम कंडेन्स झालं, म्हणजे याची जी लेंथ होती एवढी मोठी, अशी एवढी लेंथ होती, ती लेंथ काय झाली? एवढी छोटी होऊन गेली. छोटी झाल्यामुळे आपल्याला असं दिसतं, हे सगळं असं फ्लावर सारखं दिसतं. ठीक आहे, तर हे अगदी चालेल आपल्यासाठी की ज्याच्यामुळं कळतंय की काय, तर फ्लावर एक कंडेन्स्ड शूट, मॉडिफाईड शूट आहे. दुसरं काय स्टेटमेंट आहे? फ्लोरल बर्ड इन आगेव, ॲलियम एटसेट्रा मे समटाइम गेट मॉडिफाईड इन टू व्हेजिटेटिव्ह बर्ड ऑर बल्बेज. पहा, फ्लोरल बर्ड आगेव किंवा ॲलियममध्ये, फ्लोरल बर्ड म्हणजे ज्या बर्डपासून फ्युचरमध्ये कळी, फुलाची कळी तयार होणार होती, मे समटाइम गेट मॉडिफाईड इन टू व्हेजिटेटिव्ह बर्ड ऑर बल्बिल. तर याच्यापासून कधी कधी काय होतं, त्याचं मॉडिफिकेशन होऊन बल्बिल तयार होऊ शकतं. आता लक्षात घ्या, बल्बिल किंवा व्हेजिटेटिव्ह बर्ड हे स्टेमचंच कॅरेक्टर आहे, इजंट इट? सो फ्लोरल बर्ड चं रूपांतर व्हेजिटेटिव्ह बर्डमध्ये होऊन हे काय झालं? क्लिअर कट कोणतं कॅरेक्टरमध्ये यायला लागलं? हे स्टेमच्या कॅरेक्टरमध्ये. हे पण ठीक वाटतंय. सेपल्स आर कन्सर्न विथ प्रोटेक्शन ऑफ फ्लावर इन बर्ड कंडिशन अँड पेटल हेल्प्स टू अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. आता लक्षात घ्या, फ्लावरमधले इंटरनल गोष्टी सांगितलेल्या याच्यामध्ये की सेपल काय करते? फ्लावरचं कळी अवस्थेमध्ये असताना त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करते. पाकळ्या सुद्धा काय करतात? पॉलिनेशनमध्ये कीटकांना, इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याचं काम करतात. पण या कुठल्या तरी स्टेटमेंटमधून सिद्ध होतं का की ते मॉडिफाईड शूट वगैरे आहे म्हणून? नाही. सो तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे, पण आपल्याला जे सांगायचं आहे, सिद्ध करायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे? दॅट फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट. त्याच्यामध्ये याचं काही पण हातभार लागत नाही, म्हणून तिसरं असू शकत नाही. त्यानंतर स्टेमन अँड कार्पेल सर्व ॲज द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन रिस्पेक्टिव्हली. आता स्टेटमेंट चुकीचं नाही आहे, दोन्ही बरोबर आहे. ते स्टेमन मेल आहे आणि कार्पेल फिमेल आहे, पण हे मॉडिफाईड शूट असण्याचा एव्हिडन्स पुरावा होऊ शकतो का? नाही, त्यामुळे सुद्धा नाही. सो 1 and 2 आर फाईन. सो ऑप्शन ए इज गुड, इजंट इट? सो दिस वॉज क्वेश्चन नंबर 29. कोणी विचारला होता? 29 साऊ. ओके, ठीक आहे. त्यानंतर 26, 27 दोन्ही सांगितले वाटते. हो, सांगितले. 26, 27 सांगितलं का? मला आठवत नाही. सांगितलं 26, 27 दोन्ही पण झाले. चला, अजून 36, 24 एक आणलं सावनी. 24 सांगितलं वाटते ना? 24 सांगितलं का? आय थिंक येस आय डिड. हो, 24 पण सांगितलेलं आहे. 24 झालं. 36 एक दिसतंय आता पुढचं गोविंदराज गट्टीचं. 36. जस्ट अ मोमेंट. हिअर सिलेक्ट द मिसमॅच पेअर आउट ऑफ द फॉलोइंग. आता याच्यामध्ये मिसमॅच शोधायची आहे. चुकीचं मॅच कोणतं आहे? ओके, कॉर्म, सकर, रायझोम, ट्यूबर. ठीक आहे, कॉर्म काय म्हणलेलं आहे? क्रोकस सटायवस, अमॉर्फोफॅलिस. सकर कुर्कुमा डोमेस्टिका, झिंगिबेर ऑफिसिनेल. तर लक्षात घ्यावं,
कुरकुमा ठीक आहे याच्यामध्ये सकरसाठी. झिंगीबेर हे मात्र चुकत आहे. झिंगीबेर ऑफिसिनेल इट इज फॉर बेर. बोरामध्ये सकर हा प्रकार नाहीये. रायझोम, ड्रायोप्टेरिस, मिसमॅच पेअर. सो सेकंड इज द राईट आन्सर. थोडंसं पाठांतर लागेल. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, काल सुद्धा सांगितलं होतं, तुम्हाला पाठांतर वाढवावं लागेल. स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी दोन्हीकडचे एक्झाम्पल मेमोराईज करण्याचा प्रयत्न करा. गेटिंग माय पॉईंट? दोन्हीकडचे एक्झाम्पल मेमोराईज करावे लागतील तुम्हाला. भक्ती साबू ब्रॉट वन मोर 32. इन कॅस्टर सीड द कॉटलेडॉन्स आर. पहा, आता गंमतीचा भाग आहे. कॅस्टर एक्सेप्शन मध्ये येतं, तुम्हाला आठवत असेल नसेल गॉड नोज. पण सीडचे टाईप सांगत असताना एक गोष्ट सांगितलेली होती की सीड एक तर त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला एंडोस्पर्मिक किंवा नॉन एंडोस्पर्मिक असतं. सीडचे 2 टाईप आहेत, एक एंडोस्पर्मिक आणि दुसरं नॉन एंडोस्पर्मिक, किंवा याला अल्ब्युमिनस नॉन अल्ब्युमिनस सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर नॉर्मली डायकॉटमध्ये काय असतं की ते सगळे एंडोस्पर्म जे आहे ते एम्ब्रिओने खाऊन टाकलेलं असतं आणि त्यामुळे त्याचे कॉटलेडॉन थिक आणि फ्लेशी असतात. कुणामध्ये? डायकॉटमध्ये. मग त्यामुळे त्यांचं एंडोस्पर्म संपल्यामुळं डायकॉटचे सीड कशामध्ये येतात? नॉन एंडोस्पर्मिकमध्ये येतात. मोनोकॉटमध्ये काय होतो? एंडोस्पर्म जशाला तसा शिल्लक राहतो, त्यामुळे त्यांचे कॉटलेडॉन त्यांना खायला न भेटल्यामुळे कसे राहतात? थिन अँड पेपरी. ठीक आहे. तर हे जनरल गाईडलाईन आहे. याला काही एक्सेप्शन आहेत, जसं की कॅस्टर, की जे डायकॉट आहे. खरं तर कॅस्टर म्हणजे एरंड. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की त्यांनी डायकॉट असून सुद्धा एंडोस्पर्म जो आहे तो कन्झ्युम नाही केला. मग कन्झ्युम नाही केला तर कसं असेल त्याच्यामध्ये? रिड्युस्ड, थिक अँड फ्लेशी, स्मॉल, थिन अँड पेपरी. तर काय असेल याच्यामधलं उत्तर? मग आता इट मस्ट बी thin and papery. So when embryo do not or cannot consume the endosperm, obviously its cotyledon remain thin and papery. So D is the right answer. Okay. Then जिंजरचं आहे का जिंगीबेर? येस सावन, आय थिंक यू आर राईट. जिंजरचं जिंगीबेर ऑफिशियल. बेरचं पण असंच काहीतरी आहे रे. I got confused maybe, but that is the only exception there. युनिकोस्टेट आणि मल्टीकोस्टेट. अस्मिता हा इकडे सांगतो समजून. युनिकोस्टेट मल्टीकोस्टेट काय प्रकार आहे? पहा, मधल्या मिडरिपच्या संख्येवरून सांगतो आपण. मिडरिप किती आहेत याच्यावर डिपेंड करतं युनिकोस्टेट आहे का मल्टीकोस्टेट आहे. सिंगल मिडरिप असेल, अशा प्रकारचं सिंगल मिडरिप असेल तर हे युनिकोस्टेट झालं. आणि मल्टीकोस्टेट केव्हा म्हणता येईल? असं आहे आणि याच्यामध्ये अशा याच्या मिडरिब्स आहेत. ठीक आहे. तर हे काय झालं? मल्टीकोस्टेट. नंबर ऑफ मिडरिब्स. गॉट इट? मिडरिब कळतात ना? सिंपल लीफला एकच असते. सावंत साऊ, युअर डाऊट वॉज लेजिटिमेट. बरोबर होता तो डाऊट. ओके. सो डाऊट्स आर ओव्हर. संपले का डाऊट? If your doubts are over, then come to my genuine doubt, that is about your scores. चला, स्कोर सांगा. तुमचे डाऊट संपले असतील तर स्कोर सांगू शकता तुम्ही. आउट ऑफ 180. शंकर लांबले किती आला स्कोर? अस्मिता स्कोर विचारला का आपले कमी होतात लगेच. 152. आणि टाइम सुद्धा सांगा, किती वेळात सोडवला ते पण टाका बरं का प्लीज. अस्मिता भक्ती, येस. गोविंदराज गट्टी 133. टाइम अप्रॉक्सिमेटली 40 मिनिट. ठीक आहे, नॉट बॅड. अस्मिता मोतेवर 30 मिनिट्स आणि 152. ठीक आहे, चांगला स्कोर आहे, छान आहे. भक्ती साबू 122, 32 मिनिट. भक्ती स्कोर वाढवायला स्कोप आहे. 122 म्हणजे कमी व्हायला लागलेत. शंकर लांबले 28 मिनिट. बापरे, एवढी गडबड नको बेटा. एक्सक्यूज मी. माझा कॅमेरा ऑफ ठेवण्याचं कारणच ते, माझी सर्दी खूप वाढलेली आहे. यू नीड टू, भक्ती, यू नीड टू वर्क हार्ड.
136 साऊ 30 मिनिट, ठीक आहे. 30-35 मिनिटापर्यंत ठीक आहे. 30पेक्षा कमी पण जाऊ नका, ती गडबड होईल फारच मग. राईट. म्हणजे आपल्याला जे 90 क्वेश्चन आहेत ते आपल्याला अप्रॉक्सिमेटली 1 आवर मध्ये सॉल्व्ह व्हावेत. सावंत साऊ कॅमेरा सुरू आहे, काय स्टाईल मारतोय. ओके, सो लेट अस वाइंड अप दिस सेशन. उद्याचा अॅनाटॉमी ऑफ प्लांट्स, अॅनाटॉमीचा जो चॅप्टर आहे त्याच्यावरचा उद्याचा पेपर असेल. सकाळी पेपर पोस्ट होईल असेल, दुपारी डाऊट डिस्कशन असेल. भेटूया उद्याच्याच सेशनमध्ये, ठीक आहे. सो आय वाइंड अप दिस सेशन. थँक्यू व्हेरी मच. उद्याला पुन्हा भेटायचं आहे आपल्याला. ओके, बाय एव्हरीबडी.